साडी लाल गुलाबी नको मला बंगला नको गाडी पाहिजे साडी पाहिजे गुलाबी साडी मी भारी तुझा फोटो माझा करेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी नको मला बंगला नको गाडी पाहिजे साडी पाहिजे गुलाबी साडी मी भारी तुझा फोटो माझा स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे तो सिंपली आपल्याला वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये। त्यानंतर तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले जे शेप लेअरिक्स आहेत ते आणि PNG आहेत तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आपलं स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील जो हार्टचा ट्रान्झॅक्शन व्हिडिओ दिलेला आहे 10 सेकंदाचा तो सिंपली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ चेक करायची आहे आणि चेक केल्यानंतर काय करायचं आहे, इथून आपल्याला परत एकदा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तोच व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओ 13.20 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ठेवून घ्यायचा आहे। उरलेला भाग कट करून टाकायचा आहे। त्यानंतर हाच इमेजला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन इथं आपल्याला 40 पैकी म्हणजे 40% ब्लेंडिंग आणि ओपेसिटी ठेवून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे 40% इथं आपल्याला ब्लेंडिंग आणि ओपेसिटी ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, दुसरा जो व्हिडिओ आपण सेकंड व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याची आपल्याला ब्लेंडिंग आणि ओपेसिटी आहे ती 40 करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही एकसारखी ओपेसिटी होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। आता बघू शकताय अशा प्रकारे लॉंग प्रेस करून सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला इमेजच्या म्हणजेच बघू शकताय आपली जी सॉन्ग लेअर आहे त्याच्यावरती घेऊन यायची आहे। आता पहिली लेअर आणलेली आपण, त्यानंतर दुसरी लेअर जी इफेक्टची आहे ती आपल्याला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता। तर आणल्यानंतर बघू शकता की आपण जे सर्कल यूज केलेले आहेत ट्रान्झॅक्शन इफेक्टसाठी तर ते तुम्हाला याच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी इथं लेअरिक्स आणि आपला शेप आहे तो इथं दिलेला आहे। आता या शेपमध्ये तुमचा स्वतःचा इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी आपल्याला ग्रुपवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एडिट ग्रुपला जाऊन सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हिडिओ म्हणजे एक इमेजमधला या इमेजमधला एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। म्हणजे हे इमेज आहेत ते आपण इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। जसे मी डेमोची इमेज ॲड करतोय तसे तुम्ही स्वतःची इमेज ॲड करून घ्या, म्हणजे तुमचा स्वतःचा हा स्टेटस आहे क्रिएट होणार आहे। तर बघू शकता आपण इमेज ॲड करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिंपली अशाच प्रकारे इथल्या सर्व ग्रुपला एडिट करून इथं स्वतःची म्हणजे तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। म्हणजे बघू शकता इथं तुम्ही तुमचा इमेज आहे तो ॲड करून तुम्ही स्वतःचे इथं स्टेटस आहे ते क्रिएट करू शकता। आता अशा प्रकारे बघू शकता मी दुसरा इमेज तुम्हाला इथं ॲड करून दाखवलेला आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता इथून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला तुम्ही अशा प्रकारे जे ग्रुप एडिट करून इमेज आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मीही करून घेतो, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत म्हणजेच कुठं इथं आपल्याला फक्त 13 पॉईंट बघू शकताय 13.20 या बीटमार्कपर्यंतच्या अलीकडचे जे भाग आहेत त्या भागात आहे फक्त काय करायचं आहे, जे इमेज लेअरला आपण जे ग्रुप लेअर आहे त्याला एडिट ग्रुप करायचं आहे। त्यानंतर स्टार्टिंग लेअर प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज ॲड करून शेवटपर्यंत लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर काय करायचं या सर्कलच्या खाली अशा प्रकारे आणून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। आता सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, बॅक निघून यायचं आहे आणि बॅक निघून आल्यानंतर बघू शकताय तुम्ही याचा ओव्हरऑल लुक म्हणजे
अशा प्रकारे बघू शकता ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. अशाच प्रकारे काय करायचे 13 पॉईंट पर्यंत इथं आपल्याला सर्व ग्रुपमध्ये इमेज आहेत ते ऍड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता आपण जिथं आपल्याला ग्रुप दिलेले आहेत त्या ग्रुपला एडिट क्लिक करून इथं आपले इमेज आहेत ते सिम्पली ऍड करून घेतलेले आहेत. तर पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला इथं काय करायचं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा 13.20 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक प्रमाणे इथं आपल्याला या बीटमार्कनुसार आपले इमेज आहेत ते काय करायचे ॲड करून घ्यायचे आहेत. आता बघू शकता अशा प्रकारे इथं 4 इमेज लेअर ॲड करून घ्यायचे आहेत. आता इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे की आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. आता हे 4ही इमेज लेअर इथं फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत आणि फुल स्क्रीन झाल्यानंतर इथं काय करायचं आहे की ही जी आपली इमेज लेअरच्या खाली तुम्ही ही बघू शकताय की आपली जी लेअर PNG लेअर तुम्हाला दिसून येते ती सिम्पली लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची सगळ्यात वरती. ती तुम्हाला अशा प्रकारे इमेज वरती ती शो होताना दिसून येते. त्यानंतर काय करायचं आहे परत एकदा 13.20 सेकंदाची बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो इंक इफेक्ट दिलेला आहे 2 सेकंदाचा तो सिम्पली या प्रत्येक बीटला म्हणजे या 4ही बीटला अप्लाय करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या बीटला उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे. त्यानंतर इफेक्ट ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला इफेक्ट सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे ज्याला स्क्रीन इफेक्ट मिळून जाणार आहे. अशाच प्रकारे 4ही लेअर आहेत ते आपल्याला स्क्रीन करून घ्यायचे. त्यासाठी लेअरला क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. अशा प्रकारे 4ही लेअर आहेत ते आपल्याला इथे स्क्रीन करून घ्यायचे. आता स्क्रीन झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की इथं बघू शकताय की आपल्याला वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.